एमसीआरपीची सीईटी 2026 ही आपल्या सर्वांना माहिती आहे की येत्या काही दिवसात म्हणजे काय एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. नियर अबाउट 30 ते 25 दिवस फक्त एमसीआरपीची सीईटीला बाकी आहेत. ओके. आणि आपल्या सर्वांना प्रश्न पडलाय की आता नेमकं वाचायचं तरी काय. तर तुम्ही आजपर्यंत जे वाचलंय ते योग्यच आहे. ओके. कारण की सर्वांनी जनरल ऍग्रिकल्चरचे बुकच वाचले असतील. ओके. जनरल ऍग्रिकल्चरचे म्हणजे जे की आपल्या पूर्ण बीएससी ऍग्रिकल्चर मध्ये जो काही सिलेबस होता त्याच्या रिलेटेडच आपण पुस्तकं वाचले आहे. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की कोणत्याही एक्झामचा मूलमंत्र त्याच्यामध्ये जर तुम्हाला टॉप करायचं असेल तर त्याचा मूलमंत्र हाच असतो. कोणता असतो? तर तो मूलमंत्र असतो तो म्हणजे त्याचा सिलेबस काय आहे. ओके. आपण कसं कोणत्याही एक्झामचा अभ्यास हा सिलेबस वाईज करायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्याचे पीवायक्यू. ओके. सिलेबस आपल्याला सांगतो की हा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि पीवायक्यू सांगतात की एक्झॅक्ट हे वाचायचं आहे, हे पेपरमध्ये येणार आहे. आणि एक्झॅक्टली आज आपण इथं त्याच गोष्टी डिस्कस करणार आहोत. कोणत्या गोष्टी ते म्हणजे पीवायक्यू. कारण सिलेबस ऑलमोस्ट सर्वांना माहिती आहे. एमसीआर ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती त्यांनी अपलोड करून दिलेला आहे. ओके. आणि डिकोड सिलेबस वगैरे तुम्ही बघितला असेल. पण प्रॉब्लेम काय येतो? कारण प्रॉब्लेम कुठं येतो आपल्याला की सिलेबस मिळून जातो पण आतापर्यंत कोणतीच आन्सर की म्हणा किंवा जो पेपर आहे. ओके. जो ऍक्च्युअल पेपर होतो तो पेपर मुलांना मिळत नाही. एमसीआर काय करते? एमसीआर बोर्ड तो पेपर रिटर्न घेते आपल्याकडनं. आपल्याला क्वेश्चन पेपर मिळत नाही. म्हणून ते क्वेश्चन पेपर काही जण काय करतात मेमरी बेस्ड जे आहे मेमरी बेस्ड आपल्याला मिळत असतो. त्या मेमरी बेस्ड मध्ये 160 प्लस क्वेश्चन आपल्याला दरवर्षी हे मिळत असतात. आणि त्यामधलेच काही आपण आधी एक्सप्लेन केले आहे. 80 समथिंग आपण एक्सप्लेन केले आहे आणि आज आपण कंटिन्यू करणार आहोत 81 पासून. आणि पीवायक्यू कोणते 2025 चे अपडेटेड ह्यासाठी घेत आहे कारण की 2012चे जर पीवायक्यू मी आता डिस्कस केले तर 2012चे पीवायक्यू तुम्ही बघितले असेल ते काय थोडीशी लेवल जी आहे त्याची ती इझी आहे. पण जसा जसा सिलेबस चेंज झाला जशी फोर्थ डीन कमिटीची फिफ्थ डीन कमिटी आली, फिफ्थ डीनची सिक्स्थ डीन आली. ओके. जसा जसा चेंज होत आहे तसं तसं या क्वेश्चनची जी लेवल आहे ती इन्क्रीज होत आहे. आणि एक्झॅक्ट आपण तेच बघणार आहोत इथं काय पीवायक्यू 2025 एमसीआर पीजीसीईटी जे 2025 चे पीवायक्यू आहे ते डिटेल इथं डिस्कस करणार आहोत. त्याआधी आपल्याला सेशन सुरू करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे? सेशनला लाईक करायचं आहे. तुमच्या फ्रेंड सोबत जे अभ्यास करत असतील त्यांच्यासोबत शेअर करायचं आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बेल आयकॉन तुम्हाला दिसते ते प्रेस करायचे आहे. कारण काय की समोरचे जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला लगोलग मिळून जातील. कारण काय आहे की आता जो एमसीआरचा जो काळ आहे तुमचा एमसीआरचा नियर अबाउट मला असं वाटतं की 25 ते 30 दिवस राहिले आहे तुमच्याकडे. ओके. 20 ला काहीतरी फर्स्ट एक्झाम आहे. ओके. 25 दिवस राहिले आहे. ह्या 25-26 दिवसात आपण एमसीआर साठी सेशन घेऊ आणि जशी तुमची एमसीआर झाली तसं आपण शिफ्ट होऊ कशामध्ये एएफओ चे आपण काही लेक्चर्स घेऊ आणि काही लेक्चर हे कशासाठी असतील कृषी सेवक साठी असतील. ओके. कारण कृषी सेवक आता कोण घेणार आहे? कृषी सेवक घेणार आहे एमपीएससी मार्फत होणार आहे. तर त्यासाठी आपले लेक्चर होतील प्लस एएफओ साठी. सो स्टे ट्यून आणि सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. इन फॉरेस्ट्री द स्टँडर्ड ब्रिस्ट हाईट फॉर मेजरिंग ट्री डायमीटर इज आणि ऑप्शन आहे बघा ए 1 मीटर, दुसरा आहे 1.37 मीटर, ऑप्शन थर्ड आहे 1.5 मीटर आणि ऑप्शन डी काय आहे 2 मीटर. तर बघा मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की बघा जो फॉरेस्ट्रीचा टॉपिक आहे फॉरेस्ट्रीवरती डे बाय डे जे क्वेश्चन आहे ते इन्क्रीज होत आहेत. कारण की 2025 मध्ये मला असं वाटतंय की 5 ते 6 क्वेश्चन हे फॉरेस्ट्रीवरती आले होते. ओके. आणि यावेळेस जर तुम्ही रिसेंट जर राहुरी कृषी विद्यापीठाचा जर पेपर बघितला कशाचा जेआरएचा जर तुम्ही पेपर बघितला त्याच्यामध्ये सुद्धा 6 ते 7 क्वेश्चन हे फॉरेस्ट्रीवरती आहेत. तर फॉरेस्ट्रीचा आपलं लेक्चर नंबर 5 आहे बघा. हे जे लेक्चर बघत आहेत त्याच प्लेलिस्ट मध्ये 5th नंबरचं लेक्चर आहे फॉरेस्ट्रीचं. ते जाऊन तुम्ही एकदा बघा. म्हणजे काय की अपकमिंग जी तुमची एमसीआरपीची सीईटी आहे 2026 ची त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याची हेल्प होईल. ओके.
तर इथे क्वेश्चन काय, इथं क्वेश्चन आहे आपल्याला स्टँडर्ड ब्रेस्ट हाईट आपल्याला विचारलेली आहे, ट्री डायमीटर. तर फॉरेस्ट मध्ये किती असते त्याचं करेक्ट आन्सर काय 1.37. ओके, कुठे तुम्हाला 1.3 सुद्धा दिसेल तर 1.3 अनदर कंट्रीज मध्ये आहे. 1.37 ही जी आहे डीबीएच म्हणतो याला. ओके, याला काय म्हणतात, डीबीएच म्हणतात. तर ही जी ब्रेस्ट हाईट आहे किती आहे, इंडियामध्ये किती मेजर करतात 1.37 मीटर. सेकंड ऑप्शन आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. Papaya is often called as wonder fruit of the tropics because of. ऑप्शन आहे बघा, इट ग्रोज ओनली इन डेझर्ट. ऑप्शन सेकंड आहे यूज्ड ओनली फॉर ऑर्नामेंटल पर्पज. ऑप्शन सी आहे इट हॅज न्यूट्रिशनल अँड मेडिसिनल व्हॅल्यू. आणि ऑप्शन डी काय आहे, रेअर फ्रूट. आता मला सांगा, ट्रॉपिकल हे काय ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप आहे, डेझर्ट आहे का नाही, हे झेरिक कंडिशन मध्ये येते का नाही. डेझर्ट मध्ये येणारं कोणतं आहे, फ्रूट क्रॉप मध्ये जर गेलं तर येते पाइनएपल. कोणतं आहे, पाइनएपल, जे की डेझर्ट कंडिशन मध्ये येते. पपया काय आहे, एक ट्रॉपिकल फ्रूट आहे. काय आहे, ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप आहे. ओके, तर हे ऑर्नामेंटसाठी आपण यूज करतो का नाही, तर याच्यामध्ये काय हाय न्यूट्रिशनल आणि मेडिसिनल व्हॅल्यू आहे. काय हाय न्यूट्रिशनल आणि मेडिसिनल व्हॅल्यू आहे. बघा, व्हिटॅमिन ए जो आहे याचा खूप चांगला सोर्स आहे पपया. ओके, यावरती क्वेश्चन घेऊ शकतो बघा. व्हिटॅमिन ए, कारण की याच्यामध्ये काय असतं, कॅरोटीन वगैरे, जे कॅरोटीन वगैरे असतं, कारण की तो काय आहे, व्हिटॅमिन ए चा प्रिकर्सर आहे. ओके, इथे करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. द ग्रीन रिव्होल्यूशन लेड बाय बॉरलॉग प्रायमरीली फोकस्ड ऑन. क्वेश्चन हा होता, इथे क्वेश्चन हा विचारलेला होता की जे ग्रीन रिव्होल्यूशनचे ग्लोबली फादर कोण आहे. ओके, ग्रीन रिव्होल्यूशन फादर ग्लोबली, जर आपण ग्लोबली विचार केला तर कोण आहे, तर ते आहेत नॉर्मन बोरलॉग. ओके, ते काय आहेत, नॉर्मन बोरलॉग. आणि त्यांचा फोकस कशावरती होता, तर ऑप्शन आहे बघा ए इन्क्रीजिंग फिश प्रोडक्शन. ऑप्शन 2 आहे, सेकंड आहे इन्क्रीजिंग क्रॉप यील्ड थ्रू इम्प्रूव्ड व्हरायटीज अँड प्रॅक्टिसेस. ऑप्शन आहे फॉरेस्ट कव्हर आणि प्रमोटिंग लाईव्हस्टॉक फार्मिंग. तर ग्रीन रिव्होल्यूशन हे जनरली रिलेटेड आहे कशासाठी, इम्प्रूव्ड व्हरायटी ऑफ व्हीट अँड राईस. ओके, काय की जी आपली अन्नाची भूक, जी भूकी, अन्नाची जी तुटवडा होता. ओके, 1965 वगैरे 1966 आपल्या इंडियामध्ये फमाईन वगैरे अशी कंडिशन आली होती की 2 टाइमचं अन्न सुद्धा मिळायचं नाही. तर त्यावेळेस एम एस स्वामीनाथन असतील, एम एस स्वामीनाथन आणि दुसरे काय नॉर्मन बोरलॉग यांनी व्हीट आणि राईस वरती, कारण की काय मेन स्टॅपल फूड आहेत इंडियाचे आणि ग्लोबली सुद्धा, तर त्यावरती वर्क केलं. काय त्यावर त्याच्या इम्प्रूव्ड व्हरायटीज, म्हणजे काय व्हीट आधी टॉल ग्रोन होता, तर त्याच्या सेमी डॉर्फ व्हरायटी, राईसचं सुद्धा तसंच, त्याच्या सेमी डॉर्फ व्हरायटी ज्या आहेत त्या डेव्हलप केल्या आणि त्याच्या थ्रू काय झालं, आणि हाय हेल्डिंग व्हरायटी, कोणत्या सेमी डॉर्फ आणि हाय हेल्डिंग व्हरायटी डेव्हलप केल्या, ज्याच्यामुळे काय होईल की प्रत्येकाला अन्न मिळेल. इथे करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. द रायपनिंग हार्मोन इन प्लांट्स इज. ऑप्शन आहे ए ऑक्झिन, बी झिबरलिन, सी इथिलीन आणि डी सायटोकायनिन. तर इथे करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन सी इथिलीन. ओके, हे बाकीचे जे हार्मोन्स आहेत. ओके, मी इथं एक्सप्लेन करत नाही, कारण की आपलं जे 11th नंबरचं लेक्चर आहे, आज आपण 12th नंबरचं लेक्चर बघतो. 11th नंबरचं या 10th नंबरचं जे लेक्चर आहे जेनेटिक्सचं, त्यामध्ये पहिला 1-2 क्वेश्चन आहे, त्यामध्ये मी पूर्ण हॉर्मोन डिस्कस केले आहे आणि त्यावरती क्वेश्चन कसे येतात ते सुद्धा डिस्कस केले आहे. तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा. ओके, इथे करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी इथिलीन. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, एंडोगॅमी रेफर्स टू. आता बघा, एंडोगॅमी, पॉलिगॅमी, ओके, पॉलिअँड्रस, अशा एक्सटेन्शन मध्ये तुम्ही बरेचसे जे काय म्हणते बरेचसे रीड केलं असेल आणि त्यावरती क्वेश्चन, बऱ्याचशा टर्मिनॉलॉजी ज्या आहेत त्या रीड केल्या असतील आणि त्यावरती क्वेश्चन सुद्धा येतो बघा. ओके, एमसीआर लाच नाही तर बऱ्याचशा एक्झाम मध्ये जो आहे यावरती क्वेश्चन बघितलेला आहे. आता आपल्याला एंडोगॅमी रेफर्स टू विचारलेला आहे. एंडोगॅमी म्हणजे काय, ऑप्शन दिले आहे बघा त्याच्यामध्ये, मॅरेज आउटसाइड द कास्ट, दुसरा आहे मॅरेज विद इन द सेम कास्ट और सोशियल ग्रुप, देन आहे मॅरेज बिटवीन द रिलेटिव्ह ओनली, आणि ऑप्शन आहे मॅरेज बिटवीन द डिफरंट रिलीजन. डिफरंट कास्ट वगैरे जर असतील त्याला एक्झोगॅमी म्हणतो. एंडोगॅमी म्हणजे काय की आतला आत, मॅरेज विद इन अ सेम कास्ट और सोशियल ग्रुप. करेक्ट आन्सर काय ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डिसॅकरिंग इज प्रॅक्टिस बाय विच क्रॉप. ऑप्शन आहे ए कॉटन, बी टोबॅको, सी व्हीट आणि डी राईस. तर डिसॅकरिंग हे कशामध्ये होते, टोबॅको मध्ये होते आणि बनाना मध्ये
होते. कशामध्ये होते? टोबॅको आणि बनानामध्ये होते. बघा कॉटन जे आहे निप्पिंग बद्दल विचारलेलं होतं. ह्याच पेपरमध्ये निप्पिंग बद्दल विचारलं की निप्पिंग जे आहे ते कोणत्या क्रॉपमध्ये कॅरिड आउट केले जाते, तर ती केली जाते कॉटन मध्ये आणि चिकपी मध्ये. कशामध्ये? कॉटन मध्ये आणि चिकपी मध्ये. इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी टोबॅको. वाईल व्हीट मध्ये जी आहे अशी स्पेशल प्रॅक्टिस जी आपण करत नाही. राईस मध्ये जे आहे पडलिंग ऑपरेशन, ओके, काय आहे? पडलिंग ऑपरेशन जे आहे इंटरकल्चर ऑपरेशन आपण फॉलोड आउट करत असतो. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मँकोझेब इज ऑप्शन आहे इन्सेक्टिसाइड, हर्बिसाइड, फंगिसाइड आणि निमॅटिसाइड. हे आपल्या सर्वांना माहिती आहे काय आहे? फंगिसाइड. असे सुद्धा क्वेश्चन असतात, तर घाबरून जायचं नाहीये की एमसीआर खूपच कठीण झाली आहे म्हणजे आपल्याला एकही क्वेश्चन अटेम्प्ट करता येणार नाही, असं नाही. क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करता येतात, फक्त काहीच जे क्वेश्चन होतात ते काय ठरवतात? आपला रँक ठरवतात. त्यासाठी रँक ठरवतात, त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ह्यासाठीच पीवायक्यू असतात. ओके, पीवायक्यू आपण का बघतोय? त्याचं रिझनच हे आहे की त्यामुळे आपल्याला कळेल की आपण जो अभ्यास करतोय तो किती परफेक्ट आहे आणि समोर आपल्याला काय करायचं आहे. ओके, कारण 25 ते 30 दिवस म्हणजे खूप झाले, एमसीआरच्या एक्झामसाठी खूप झाले. ओके, कारण की तुम्ही सहज जे आपला टॉपिक झालेला नाही तो टॉपिक तुम्ही इझिली कव्हर करू शकता. ओके, कारण की आता बघा तुमचे जे 8th सेमिस्टरचे मॉड्यूल वगैरे सर्व कंप्लीट झालेलं आहे. फक्त तुमच्याकडे काय आहे की मला छान रँक मिळवायची आहे आणि तुमचं जे ड्रीम प्लेस असेल, आता जनरली मुलांचं ड्रीम प्लेस काय असतं की राहुरीला ऍडमिशन मिळावं म्हणजे मी कॉम्पिटेटिव्हचा छान अभ्यास करू शकेल, मला पुणे कॉलेज मिळावं म्हणजे काय की मी एमपीएससीचे छान क्लासेस लावू शकेल. जे की जे मुलं सध्या एएफओचा विचार करत आहेत त्यांचा असा विचार असतो की मला अकोला मिळाला पाहिजे कारण की तिथे एएफओचा ऍटमॉस्फिअर छान आहे. तर ह्यासाठी तुम्हाला अभ्यास करत असताना गरजेचं हे जर तुम्ही ड्रीम ठेवत असाल तर त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे ते म्हणजे क्वालिटेटिव्ह स्टडी. काय आहे? क्वालिटेटिव्ह स्टडी. नाहीतर मग कोणतीही नोट्स भेटली आणि वाचायला बसलं असं नाही. त्यासाठी पीवायक्यू बघा आणि तुमचं जे चाललंय ते कंटिन्यू करा. ओके, तर नेक्स्ट येतो क्वेश्चन, बनाना इज द एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन आहे ए स्टिम्युलेटिव्ह पार्थेनोकार्पी, व्हेजिटेटिव्ह पार्थेनोकार्पी, इंड्युस पार्थेनोकार्पी आणि आर्टिफिशियल पार्थेनोकार्पी. तर बनानामध्ये काय होतं? व्हेजिटेटिव्ह पार्थेनोकार्पी होती. कोणती पार्थेनोकार्पी होते? व्हेजिटेटिव्ह पार्थेनोकार्पी. मला असं वाटतं की तुम्हाला पार्थेनोजेनेसिस काय आहे? पार्थेनोजेनेसिस हा कॉन्सेप्ट माहिती आहे. ओके, पार्थेनोजेनेसिस हा कॉन्सेप्ट माहिती असेलच आणि नसेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, आपण जे नेक्स्ट लेक्चर आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू करू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द एलिमेंट डायरेक्टली इन्व्हॉल्व इन क्लोरोफिल फॉर्मेशन. ऑप्शन आहे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम. तर क्लोरोफिल फॉर्मेशन मध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व जो होते तो कोण असतो? तो असतो नायट्रोजन. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन ए. आणि हा क्लोरोफिल वरती आणखी एक क्वेश्चन येतो की त्याचा जो सेंट्रल ॲटम आहे क्लोरोफिलचं, जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर त्याचा सेंट्रल ॲटम कोण असतो? तर सेंट्रल ॲटम असतो मॅग्नेशियम. कोण असतो? मॅग्नेशियम. लक्षात ठेवायचं आहे कारण मॅग्नेशियमचा एकच तिथं म्हणजे क्लोरोफिल मध्ये पूर्ण सेंट्रल ॲटम मध्ये एकच मॅग्नेशियम प्रेझेंट असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द वॉटर कॉल्ड दॅट इट ऑब्झर्व बाय ड्राय सॉइल पार्टिकल फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड आर हेल्ड टाइटली एज अ थिन फिल्म ऑफ आउटर सरफेस सॉइल पार्टिकल ड्यू टू ॲडेशन. ॲडेशन मुळे काय होते की जे वरचे सॉइल पार्टिकल आहे, ड्राय सॉइल पार्टिकल आहे, त्याच्यामध्ये ते वॉटर काय केला जाते? टाइटली त्याच्यामध्ये हेल्ड केला जाते, त्याच्यामध्ये धरून ठेवला जाते ऍज अ फिल्म ऑफ सॉइल सरफेस. ओके, सॉइल सरफेस त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन ए आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर, ऑप्शन बी आहे कॅपिलरी वॉटर, ऑप्शन सी आहे अवेलेबल वॉटर आणि ऑप्शन डी काय आहे? हायग्रोस्कोपिक वॉटर. तर त्याला काय म्हणतात? हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणतात. का बरं? कारण की हे काय एक थिन लेअर ऑफ वॉटर आहे जे की सॉइल पार्टिकलला सराउंड करते. आपल्याला विचारलं सुद्धा तेच आहे. इट इज ऍब्झॉर्ब डायरेक्टली फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड व्हेरी टाइटली ऑन द सॉइल सरफेस ड्यू टू फोर्स ऑफ ॲडेशन. काय आहे? फोर्स ऑफ ॲडेशननी. कोणतं? करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी, हायग्रोस्कोपिक वॉटर. आणि हे वॉटर जे आहे प्लांटला अवेलेबल नसतं. वरच्या सरफेस वरती थिन फिल्म जे आहे सॉइल पार्टिकल वरती आपल्याला दिसून येते. आणि हे प्लांटसाठी अवेलेबल असते का? तर बिलकुलच नाही. कारण की काय, जे सॉइल पार्टिकल आहे त्यांनी ॲडेशनच्या म्हणजे जो फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे ॲडेशन कोहेजन आपण बघतो, ॲडेशननी काय केले जातात? अट्रॅक्ट केले जातात. त्याच्यामुळे
हे जे आहे प्लांटसाठी अवेलेबल असतात का, प्लांट रूटसाठी अवेलेबल असतात का, तर मुळीच नाही. आणि जनरली आपल्याला हे कधी पाहायला मिळतं, ड्राय सॉइल मध्ये. कोणती जी सॉइल एकदम ड्राय कंडिशन मध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे हायग्रोस्कोपिक वॉटर पाहायला मिळते. पण ग्रॅव्हिटेशनल वॉटर जे आहे, ग्रॅव्हिटेशनल वॉटर हे सुद्धा प्लांटसाठी अवेलेबल नसतं. का बरं नसतं? कारण की जी ग्रॅव्हिटी, ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी जे अट्रॅक्ट केलं जातं ते असतं ग्रॅव्हिटेशनल वॉटर आणि कॅपिलरी वॉटर. कॅपिलरी वॉटर असेल, अवेलेबल वॉटर असेल, हे काय असतं, प्लांटसाठी अवेलेबल असते. ओके, प्लांट रूट साठी जे प्लांट रूट जनरली, आता तुम्ही म्हणसाल प्लांटसाठी प्लांट रूट साठी वेगळं, कारण रूट्स जे आहेत रूट्सच काय करतात, प्लांटला जे वॉटर आहे ते अवेलेबल करून देत असतात. तर कॅपिलरी वॉटर आणि अवेलेबल वॉटर हे काय आहे, प्लांट रूट प्लांटसाठी बेस्ट आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ फार्मिंग सिस्टीम. ऑप्शन आहे कलेक्टिव्ह फार्मिंग, पीझंट फार्मिंग, देन आहे कॅपिटलिस्ट फार्मिंग आणि दुसरा आहे कोऑपरेटिव्ह फार्मिंग. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन डी. ते आपण बघूया कसं. मग आता फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय. फार्मिंग सिस्टीम रेफर्स टू द वे ऑफ ऍग्रिकल्चर प्रोडक्शन इज ऑर्गनाइज बेस्ड ऑन ओनरशिप, मॅनेजमेंट, लेबर आणि कॅपिटल यूज. तर कलेक्टिव्ह फार्मिंग बघा काय आहे. कलेक्टिव्ह फार्मिंग मध्ये काय होतात, लँड आणि रिसोर्सेस हे काय लागतात, कलेक्टिव्हली ओन आणि मॅनेज बाय कॉमनली सिन बाय सोशलिस्ट सिस्टीम. म्हणजे काय, एखादी एनजीओ वगैरे आहे, ओके, एनजीओ वगैरे आहे किंवा एक कलेक्टिव्ह ग्रुप आहे, तर त्या कलेक्टिव्ह ग्रुप काय करतो, ती लँड ओन करतो. म्हणजे स्वतः एखादी एनजीओ जी आहे ती काय करते, एखादी लँड ओन करते आणि मॅनेज एनजीओच करते. त्याचे लँड रिसोर्सेस काय आहेत, सगळे कलेक्टिव्हली असतात. त्याला काय म्हणतो आपण, कलेक्टिव्ह फार्मिंग. देन आहे पीझंट फार्मिंग. पीझंट फार्मिंग म्हणजे काय, स्मॉल स्केल फार्मिंग मेनली फॉर फॅमिली कन्झम्पशन. जे की आपण ट्रॅडिशनल मेथडनी चालत आलेलो आहोत, जे आपल्या पप्पाचं शेत असतं, ओके, ज्याच्यावर आपली मालकी असते, ते म्हणजे काय, पीझंट फार्मिंग. देन आहे कॅपिटलिस्ट फार्मिंग. कॅपिटलिस्ट म्हणजे काय, लार्ज स्केल कमर्शियल फार्मिंग विथ अ प्रायव्हेट ओनरशिप अँड प्रॉफिट मोटिव्ह. म्हणजे कॅपिटलिस्ट फार्मिंग, लार्ज स्केल कमर्शियल फार्मिंग, जसं की अंबानी आहे. अंबानी सगळ्यात मोठं. जर समजा महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला विचारलं की सगळ्यात जास्त अल्फान्सो ग्रोअर कोण आहे, तर तुम्हाला आहे अंबानी. ओके, तर काय लार्ज स्केल कमर्शियल फार्मिंग आहे त्यांची. ओके, त्यानंतर कोऑपरेटिव्ह फार्मिंग. कोऑपरेटिव्ह फार्मिंग हे सेपरेट फार्मिंग सिस्टीम नाही आहे, बिकॉज फार्मर रिटेन इंडिव्हिज्युअल ओनरशिप ऑफ लँड. त्याच्यामध्ये काय होते, कोऑपरेटिव्ह मध्ये स्वतःची फार्मिंग असते. ओके, देन कोऑपरेट मेनली ऍक्टिव्हिटीज पर्चेसिंग, इनपुट, मार्केटिंग, प्रोड्यूस वगैरे जे आहे ते स्वतःच असतं. आणि इथं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन डी, कोऑपरेटिव्ह फार्मिंग. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, the STCR soil test crop response concept was developed by, आणि ऑप्शन आहे ए लायबॅग, मिस्टर लिश, देन आहे राममूर्ती आणि ऑप्शन डी आहे वॉयल्स. लायबॅग आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1840 मध्ये त्यांनी काय दिलं होतं, लॉ ऑफ मिनिममचा कन्सेप्ट दिला होता. काय आहे, लॉ ऑफ मिनिममचा कन्सेप्ट. मला तुम्ही एकदा कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा की लॉ ऑफ मिनिमम काय आहे. आपल्याला माहिती आहे की त्यांनी लॉ ऑफ मिनिमम दिला, पण लॉ ऑफ मिनिमम स्टेट्स दॅट. एकदा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, त्यामुळे म्हणजे असं नाही की बाबा मला माहिती नाही, पण यामुळे काय होईल की तुम्ही जेव्हा लेक्चर करत असताना तुम्हाला आठवतं की नाही आठवत, तुमचा रियालिटी चेक तुम्हाला मिळून जाईल. ओके, मला न मिळता. जर आहे मिस्टर लिश. मिस्टर लिश हे जे आहे आपलं लॉ जे आहे, लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न, लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न जो आहे यांनी दिला आहे. कोणता, लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न इन रिलेशन टू प्लांट आणि न्यूट्रिशन, हा कोणी दिला आहे, मिस्टर लिशनी. आणि जी STCR म्हणजे सॉइल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स हा कोणी दिला आहे, राममूर्ती नावाच्या सायंटिस्टनी. कुणी, राममूर्ती नावाच्या. आणि व्हॉइझिन हे जे आहे ग्रासलँड मॅनेजमेंटशी रिलेटेड आहेत. ओके, एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. देन इथं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वनीर कॅन बी पार्ट ऑफ. ऑप्शन आहे टीक, बांबू, पाईन, ओक. बघा अगेन क्वेश्चन कशावरती आला, फॉरेस्ट्री. ओके, वनीर. वनीर म्हणजे काय की बघा, तुम्ही फर्निचर वगैरे जे बाय करत असाल त्याच्यावरची जी वरती परत असते, ओके, वरची परत असते एकदम बेस्ट क्वालिटीची. ओके, ती कशाची असते, त्याला काय म्हणतो आपण, वनीर म्हणतो. आणि ते कशापासून बनलेलं असतं, ते बनलेलं असतं बांबू पासून. ओके, जी चकाकी येते, तुमच्याकडे सोफा वगैरे असेल तर त्याला वरची जी लेअर असते बघा, ती काय असते, त्याला म्हणतात वनीर. आणि जे कशापासून बनलेली असते, बांबू पासून बनलेली असते. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच थेरी रिप्लेस बाय थेरी ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. बघा आता थेरी ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर कुणी दिली होती, तर लामार्क नावाच्या सायंटिस्टने दिली होती. कुणी दिली होती, लामार्क नावाच्या सायंटिस्टने दिली होती. आणि ती थेरी रिप्लेस कोणती थेरी करते हे आपल्याला विचारलेलं आहे. आता ऑप्शन आहे बघा, ए थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन ही थेरी दिली होती चार्ल्स डार्विननी. कुणी दिली होती, चार्ल्स डार्विन.
चार्ल्स डार्विनने दिली होती आणि हे रिलेटेड होतं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट वगैरे त्या बाबतीत. देन आहे थेरी ऑफ जर्म प्लाझम. थेरी ऑफ जर्म प्लाझम कुणी दिली होती तर वेइझमन नावाच्या सायंटिस्टने दिली होती. कुणी दिली होती? वेइझमन नावाच्या सायंटिस्टने दिली होती. बघा, तुम्हाला जर इथं कॉन्सेप्ट माहित आहे तरच तुम्ही, आता मी तुम्हाला सांगत आहे की याने हे दिलं त्याला ते दिलं, पण ते असून चालत नाही. इथं तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. कारण ऍक्वायर्ड थेरी ऑफ ऍक्वायर्ड कॅरेक्टर आपल्याला काय सांगते की एखादा माणूस जर जिम लावत असेल, ओके, एखादा जर जिम करत असेल आणि त्याला होणारी जी मुलं आहेत ती हट्टीकट्टी होतील, सिक्स पॅक वाले मुलं त्याला तो माणूस जन्माला घालू शकेल. ओके, म्हणजे तुम्ही शब्दशः अर्थ नका घेऊ, तुम्हाला ओके, की बाबा जर समजा एखादा माणूस आहे की खूपच असा सडपातळ आहे, आपण त्याला समजा एकदम थीन आहे, ओके, एकदम थीन आहे, पण तो काय करत जिम, त्याने सतत 6-7 वर्ष प्रॅक्टिस करून काय जिम वगैरे, आणि तो काय झाला आता हट्टाकट्टा काय झाला, एकदम थिक झाला. आणि त्यानंतर जर समजा त्याची प्रोजनी येत असेल तर ते थिकच येईल, असं कोण सांगे? थेरी ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर असं कोण म्हणतो? लॅमार्क म्हणतो. ओके, पण थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये काय की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, आउट ऑफ बॉक्स आहे. ओके, थेरी ऑफ जर्म प्लाझम जे की वेइझमनने दिली होती. वेइझमननी हे अक्वायर्ड कॅरेक्टर थेरी डिस्प्रूव्ह केली आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये जर्म प्लाझम याच्यामध्ये रिलेशन कशाचं असतं? जीनचं असतं. असं काही नाही की एक दिवसात तूप खाल्लं म्हणजे रूप येईल आणि तुमचा मुलगा चांगला होईल, की जसं की आता एखादा काय आहे की एकदम खूपच काळा दिसणारा आहे आणि त्याने जर समजा फेरन लावली किंवा जॉन्सन बेबी पावडर लावली आणि तो व्हाईट दिसायला लागला आणि त्याची प्रोजनी व्हाईट येईल, मुळीच नाही. यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट जीनची आहे. तुम्ही जर ब्लॅक कलरचे असाल, ओके, तुम्ही जर ज्याच्यासोबत मेटिंग करत असाल तो सुद्धा ब्लॅक कलरचा असेल तर ब्लॅक कलरचेच मुलं तुम्हाला पैदा होतील. ओके, हे काय सांगितलं? कुणी सांगितलं? थेरी ऑफ जर्म प्लाझम वेइझमननी सांगितलं. ओके, तर हे थेरी ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर आहे, ही काय केली? रिप्लेस केली. कोणती थेरी रिप्लेस करते? थेरी ऑफ जर्म प्लाझम. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी. वाईल म्युटेशन थेरी कुणी दिली तर हुगो डी वॅरिसने, सॉरी, म्युटेशनची थेरी, म्युटेशन हा कॉन्सेप्ट जो आहे हा कुणी दिला? म्युटेशनचा कॉन्सेप्ट जर समजा तुम्ही म्युटॉन हा कॉन्सेप्ट बेन्झरनी दिला आणि म्युटेशनची जी थेरी आहे ती कुणी दिली तर ही दिली हुगो डी वॅरिसनी. कोण आहे? हुगो डी वॅरिस. आता हुगो डी वॅरिसनी आणखी एक काम केलं आहे. ओके, हुगो डी वॅरिसनी आणखी एक काम केलं आहे रिलेटेड टू मेंडेल. तर ते कोणतं आहे, काय आहे, मला एकदा कमेंट मध्ये सांगा, म्हणजे तुमचा रियालिटी चेक तुम्हाला मिळून जाईल. देन क्रोमोझोम थेरी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सुट्टारान बोहवेरी असेल, पुरुकिन्झे असेल, बरेचसे सायंटिस्ट क्रोमोझोम थेरीशी रिलेटेड आहेत. पण क्रोमोझोम थेरी ही जर्म प्लाझमच्या नंतरची थेरी आहे. आधी जर्म प्लाझमाला वेइझमननी सांगितलं की त्याच्यामध्ये जीन प्रेझेंट असतो, जसं की मेंडेलनीही हेच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. मेंडेलनी काय सांगते? देअर इज अ समथिंग, आणि त्याला काय म्हटलं होतं? त्याने फॅक्टर असं म्हटलं होतं की असं एक फॅक्टर आहे जे की ट्रान्समिट होते फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ओके, फक्त त्याला हा कॉन्सेप्ट माहिती नव्हता, त्याला जीन हे नाव तेव्हा माहिती नव्हतं. तर अक्वायर्ड कॅरेक्टर कुणी दिला आहे? लॅमार्कने दिला आहे. ओके, इथे कॉन्सेप्ट क्लिअर. ऑप्शन, इथे करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द टर्म म्युटॉन वॉज कॉइन्ड बाय. ऑप्शन आहे वॅटसन, बेन्झर, मेंडेल आणि मॉर्गन. मॉर्गन आपल्याला सर्वांना माहिती आहे की मॉडर्न जेनेटिक्सचे फादर आहेत, आणि जर जेनेटिक्सचे फादर जर म्हटलं तर मेंडेल आहे. आणि बेन्झर, सिमॉन बेन्झर हे जे नावाचे सायंटिस्ट होते, यांनी 3 कॉन्सेप्ट दिले होते. कोणते कॉन्सेप्ट दिले होते? सिस्टॉन, त्याच्यानंतर दिला सिस्टॉन, नंतर दिला होता म्युटॉन, आणि तिसरा दिला होता तो म्हणजे रेकॉन. रेकॉन जे आहे, रेकॉन म्हणजे युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन. कशाचं युनिट आहे? युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशन याच्यामध्ये सगळ्यात कमी बेस पेअर आपल्याला पाहायला मिळतात. देन आहे म्युटॉन, हे काय आहे? युनिट ऑफ म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय? सडन हेरिटेबल चेंज. ओके, तर हे काय? युनिट ऑफ म्युटेशन, याच्यामध्ये आपल्याला फ्यू टू थाउजंड ऑफ बेस पेअर पाहायला मिळतात. तर हे सिस्टॉन, सिस्टॉन काय आहे? फंक्शनल युनिट आहे. ओके, फंक्शनल युनिट आहे जीनचं. ओके, तर याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी बेस पेअर, ज्या मोस्ट ऑफ दी बेस पेअर आहेत त्या सिस्टॉन मध्ये पाहायला मिळतात. हा कॉन्सेप्ट कोणी दिला होता? सिमॉन बेन्झर नावाच्या सायंटिस्टने दिला होता. अगेन इथे, सॉरी, इथे चेंज करसाल, इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी, सिमॉन बेन्झर. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द कल्टिवेशन ऑफ मलबेरी फॉर रिअरिंग सिल्कवर्म इज कॉल्ड ॲज. आणि बघा ह्यावरतीही सेरिकल्चर वरतीही मी स्पेशल लेक्चर जे आहे घेतलेलं आहे.
तुम्ही एकदा जाऊन बघू शकता. आपलं जे या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जे बघत आहात तिथंच सेरिकल्चरचा लेक्चर सुद्धा अपलोड केला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर केले आहे. मलबेरी असेल, त्याच्यानंतर इरी सिल्कवर्म असेल, मुगा सिल्कवर्म असेल, तसार सिल्कवर्म असेल, कोन सिल्कवर्म असेल, टेम्परेट सिल्कवर्म असेल. ओके, सगळे कॉन्सेप्ट क्लिअर केलेले आहे. आता इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, क्वेश्चन हा विचारलेला आहे आपल्याला की कल्टिवेशन ऑफ मलबेरी ऑफ रिअरिंग सिल्कवर्म त्याला काय म्हणतात. तर ऑप्शन आहे ऍपिकल्चर. ऍपिकल्चर म्हणजे काय, इथं आपण कशाचा स्टडी करतो, हनीबीचा स्टडी करतो. पिस्किकल्चर म्हणजे काय, इथं आपण स्टडी कशाचा करतो, फिशचा करतो. मोरिकल्चर म्हणजे काय, इथं आपण स्टडी कशाचा करतो, मलबेरीचा करतो. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. वाईल सेरिकल्चर, सेरिकल्चर मध्ये काय होतं की पूर्ण सिल्क इंडस्ट्री म्हणजे काय की याच्यामध्ये आपण सगळ्यांचा स्टडी करतो. मलबेरी सिल्कवर्म असेल, मलबेरी सिल्कवर्म असेल, तसर सिल्कवर्म असेल, ओक तसार असेल, ओक तसार असेल, ओक तसार. त्याच्यानंतर दुसरं कोणतं येते, ट्रॉपिकल तसार मध्ये दोन टॉपिक पडतात, एक ट्रॉपिकल तसार आणि दुसरं येतं ओक म्हणजे काय, टेम्परेट तसार. ओके, टेम्परेट तसार देन येतं, सॉरी देन येतं आपलं इरी सिल्कवर्म, त्यानंतर येते मुगा सिल्कवर्म, प्रेस्टिज ऑफ आसाम. ओके, तर हे सर्व जे आहे हे मलबेरी, तसार, इरी, मुगा, त्यानंतर कोन सिल्क वगैरे जे आहे, कोन सिल्क, ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत सगळे कॉन्सेप्ट मी सेरिकल्चरच्या लेक्चरमध्ये छान एक्सप्लेन केले आहेत. तुम्ही एकदा जाऊन नक्की व्हिजिट करा आणि मी तुम्हाला म्हणेल की 1.5च्या स्पीडनी बघा, पण बघा का बरं, कारण की येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला 101% त्यावरती क्वेश्चन हा दिसणार आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ग्लायफोसेट इज अ, आणि ऑप्शन आहे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड, दुसरा आहे सिलेक्टिव्ह हर्बिसाइड, पोस्टिंग मार्जिनल हर्बिसाइड आणि ऑप्शन डी आहे बोथ ए अँड सी. तर आपल्या सर्वांना माहिती आहे ग्लायफोसेट हे काय आहे, नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे. त्याच्यासमोर कोणीच मोठा नाही, कोणीच लहान नाही. कोणताही क्रॉप असो, काही क्रॉप असो प्लस वीड असो, काय होईल, सगळेजण काय होईल, ती सगळं काय होईल, सगळ्यांचा काय होईल, नायनाटच होईल. असं लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहील. म्हणजे काय आहे, नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे. याच्यामध्ये सिलेक्टिव्ह क्रॉप किंवा सिलेक्टिव्ह वीडच मरत नाही. जसं सिलेक्टिव्ह हर्बिसाइड, जसं की आपलं पेंडामिथॅलिन आहे. ओके, पेंडामिथॅलिन मध्ये काय होतं की जे ब्रॉड लीफ वीड आहेत, ब्रॉड लीफ वीड जे आहेत ते तुमचे सर्व काय होतात, नष्ट होतात. ओके, आणि ब्रॉड लीफ वीड नष्ट होतात आणि जे एकदम मोनोकॉट वगैरे जे आहे त्याचे लीफ एकदम स्मॉल आहे ते होतात का, तुम्ही हराडी पेंडा मिथालिनी जळताना कधी बघितलेले आहे का, नथी, नेवर. ओके, का बरं, कारण की ते काय आहे, एक सिलेक्टिव्ह आहे. अट्राझाईन, सिमॅझाईन जे की आपण क्रॉप प्लांट मध्ये युज करतो ते काय सगळे सिलेक्टिव्ह. पण नॉन सिलेक्टिव्ह जे की आपण हाऊस होल्ड म्हणून पेक्षा की जे आपण अर्बन एरियाज मध्ये किंवा जे जिथं खूप सारा असं पडकी जमीन वगैरे आहे तिथे युज करतो ते कोणतं आहे, ग्लायफोसेट. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए, नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्लायमेट परटेन्स टू, आणि ऑप्शन आहे वेदर कंडिशन फॉर अ डे, वेदर कंडिशन फॉर अ वीक, लॉंग पिरियड ऑफ टाइम आणि सीजनल रेनफॉल ओनली. तर क्लायमेट म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, समेशन ऑफ वेदर, समेशन ऑफ वेदर. ओके, समेशन ऑफ वेदर. वेदर हे कशासाठी असते, वेदर ही अशी कंडिशन आहे, वेदर ही कंडिशन लगेच चेंज होते. ओके, डे मधून, वीक मधून किंवा तासा तासाला बदलणारी. ओके, तासा तासाला बदलणारी म्हणजे वेदर. आणि ह्या वेदरचा सगळ्यात एकत्रितपणा म्हणजे काय, तर क्लायमेट. इथे करेक्ट आन्सर काय, लॉंग पिरियड ऑफ टाइम चालणारी काय आहे, क्लायमेट. ओके, ऑप्शन सी, समेशन ऑफ वेदर म्हणजे काय, क्लायमेट. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. तुम्ही समेशन ऑफ म्हणजे इथे काय आहे, क्लायमेटच्या जागी जर समजा तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं की समेशन ऑफ वेदर, समेशन ऑफ वेदर म्हणजे काय की लॉंग टाइम आणि शॉर्ट टाइम तुम्हाला लक्षात ठेवायचीच गरज नाही, की वेदरची एकत्रित बेरीज म्हणजे क्लायमेट होते. म्हणजे काय की लंबा चलेगा वो, म्हणून काय, लॉंग पिरियड ऑफ टाइम. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द मिनिमम फॅट कंटेंट इन आईस्क्रीम इज, आणि ऑप्शन आहे बघा ए 5%, ऑप्शन 8%, ऑप्शन सी 10% आणि 15%. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी 10%. मिनिमम फॅट कंटेंट जे आहे ते आईस्क्रीम मध्ये किती असतं, 10% असतं. ओके, घी मध्ये सगळ्यात जास्त असतं, आय थिंक किती असतं, 60% फॅट असतो. किती असतो, 60% फॅट असतो. जर तुम्हाला सगळेच
फॅक्ट पर्सेंटेज जर पाहिजे असेल मला कमेंटमध्ये सांगा. जे आपलं जनरल ऍग्रिकल्चरचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती मी तुम्हाला PDF जी आहे ती अपलोड करून देईल. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द प्रायमरी शुगर इज प्रोड्यूस ड्युरिंग फोटोसिंथेसिस. आणि ऑप्शन आहे बघा ए ग्लुकोज, फ्रुक्टोज, डी ग्लुकोज आणि सुक्रोज. आपण काय करतो, ऑप्शन ए ग्लुकोज दिसला टिक करतो आणि समोर जातो. इथं AFO सारखं ऑप्शन नाही आहे, कारण की काय आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट नाही आहे. इथं एकदा टिक केला म्हणजे तुमची चूक जी आहे ती मोजल्या गेली. ओके. आणि करेक्ट आन्सर काय आहे, प्रायमरी शुगर जे आहे फोटोसिंथेसिस मध्ये डी ऑप्टिकल फॉर्म जो आहे ग्लुकोजचा तो फॉर्म होतो. कोणता, डी ग्लुकोज. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. ओके. तर असं करायचं नाही, कारण MCR PGCET मध्ये MCAR मध्ये तुम्हाला सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पेपर आपला कसा आहे, ऑफलाईन आहे. एकदा जर का तुम्ही गोल टिक केलं, MPSC सारखी कंडिशन आहे, एकदा जर का तुम्ही गोल टिक केलं तर तुम्ही गेले. फक्त MPSC आणि MCR मध्ये फरक एवढाच आहे की MCR आपल्याकडून निगेटिव्ह मार्क्स घेत नाही, MPSC निगेटिव्ह मार्क्स आपल्याकडनं घेत. ओके. निगेटिव्ह म्हणजे आपला हक्काचा मार्क तो छिनल्याच जातो. ओके. कळालं तुम्हाला एकदा. म्हणून चारही ऑप्शन जे आहे रीड करणं गरजेचं आहे. आणि हा, तुम्ही जर खरंच MCR PGCET ची जर तयारी करत असाल तर जनरल ऍग्रिकल्चरचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे बघा, जनरल ऍग्रिकल्चरचं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती डेली संध्याकाळी 6 वाजता सध्या तरी निमराज सुंदा बेस्ट जे आहे आपली टेस्ट जे आहे 30 क्वेश्चनच असतात डेली. आणि टार्गेट काही नाही, 5 ते 10 म्हणजे 5 ते 10 एखादा टॉपिकच असतो, 5 ते 10 पकडून. डेली 5 पेजेसच असतात. त्यावरती आपण काय करतो, डेली लाईव्ह क्विज जी आहे ती कंडक्ट करत असतो. तुम्ही जर MCR PGCET चा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी हे एक बेस्ट आहे. तुम्ही JRF चा जरी अभ्यास करत असाल, SRF चा सुद्धा जरी अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी हे एक बेस्ट आहे. ओके. एकदा तुम्ही त्याला व्हिजिट करा, जॉईन करा आणि 6 वाजता तुम्हाला काय व्हायचंय, ऍक्टिव्ह व्हायचं आहे आणि 30 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. 101% तुम्हाला जे आपले क्वेश्चन आहे ते तुमच्या एक्झाम मध्ये नक्कीच दिसतील. ओके. थांबूया इथे. अगेन मी तुम्हाला सांगेल की चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हा, तुमचे जर आणखी काही पॉइंट्स असतील किंवा की मॅम यावरती लेक्चर पाहिजे किंवा आणखी काही सजेशन्स असतील तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. आणि हा, सेशनला शेअर करायला मात्र विसरू नका. थांबूया इथे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम, बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी. ओके. थँक्यू.